नमस्कार. आता ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिष जे आहेत, ते YouTubeवर खूप काय सांगतायत, की विनाश कसा होणार आहे, युद्ध कसं होणार आहे, मग काय पॅन्डेमिक येईल का, पूर येईल का, लोकसंख्या कमी होईल जगाची वगैरे, वगैरे खूप गोष्टी सांगतायत. पण ह्याचं मूळ काय आहे? बघा, सामान्य माणूस ज्याला ज्योतिषशास्त्र कळत नाही, तो काय करतो? तो व्यक्तीला दोष देतो. एखादी गोष्ट वाईट घडली त्याच्या आयुष्यात, की या व्यक्तीमुळे झालं, माझ्या ऑफिसमधल्या बॉसमुळे झालं, नवऱ्यामुळे झालं, सासूमुळे झालं, हे व्यक्तीला दोष देणं. सामान्य माणसाचं काम आहे. जो ज्योतिष असतो, तो ग्रहांना दोष देतो, की या ग्रहामुळे झालं, शनीमुळे झालं, राहूमुळे झालं, असं झालं, तसं झालं. म्हणजे ग्रह जबाबदार आहेत. पण मूळ ॲस्ट्रॉलॉजी काय सांगते? ॲस्ट्रॉलॉजी हा एक कर्माचा सिद्धांतचा एक अभ्यास आहे. गत जन्मात तुम्ही काय कर्म केली आहेत आणि या जन्मात एक छान सुंदर वृक्ष उगवणारे, जो छान गोड अशी फळं देईल, का एक काटेरी वृक्ष उगवणार आहे तुमच्या आयुष्यात, जो त्रास होईल तुम्हाला. ह्याचं जे मापन असतं, ह्याचं प्रेडिक्शन दिलं जातं. दुसरी अशी असते, की ह्युमन सायकॉलॉजी कशी असते, जास्तीत जास्त निगेटिव्हिटीकडे जाते. एखादी निगेटिव्ह न्यूज असेल तर पटकन लक्ष जातं. अख्खी मीडिया आणि सगळे न्यूज चॅनल्स हे निगेटिव्ह बातम्यांवरच चालतं. त्यामुळे सगळ्या न्यूज चॅनलवर वाल्यांनी ठरवलं, की फक्त चांगल्या बातम्या द्यायच्या. तर टीआरपी एकदम खाली येईल, कारण का लोक ऐकत नाही. तुम्ही सिरियलवरची सुद्धा भांडण बघायला मजा येते. चांगलं काय बघायला मजा येते. त्यामुळे इव्हन ऍस्ट्रॉलॉजी सुद्धा असंच झालंय. आजकालचं ज्योतिष पहिलं जे काय वाईट आहे, ज्याच्यात जे ऐकून त्रास होईल, धक्का बसेल, असंच पहिले आधी सांगणार. मग ते जगाचं भविष्य असू दे, वैयक्तिक असू दे, पण त्यात मेन मार्ग दाखवणे हा जरा विषय कमी सांगतात. एक जो सायंटिस्ट लोकांचा जो अभ्यास आहे, असं सांगतायत, की मानवाचा इतिहास पाहिला, तुम्ही 2000 वर्ष मागे जा, 5000 वर्ष मागे जा, की अजून मागे जाता येईल. कायम पृथ्वीवर एक गोष्ट कॉन्स्टंट आहे, युद्ध. असं कुठलाच पिरियड नव्हता, की जिथे पृथ्वीवर 200 वर्ष, 500 वर्ष नुसती शांतता आहे. काही नाही. एकदम सगळे आनंदाने राहत आहेत. म्हणजे युद्ध हे कायमच आहे. जेव्हा जेव्हा मानव एकत्र आला, प्रगती केली, मग टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाली, वगैरे वगैरे, असं आलं, की तो भांडतो, तो मारामारी करतो, तो युद्ध करतो. मग तुम्ही महाभारत घ्या. महाभारतात शेवटी काय आहे? अंत काय आहे? युद्धाने आहे. हॅपी एंडिंगनी नाहीये. फक्त पिक्चर हॅपी एंडिंगनी संपतात. मानवाचं आयुष्य पाहिलं तर हॅपी एंडिंग बऱ्याच वेळा नसतंच. महाभारतात युद्धच झालं. महाभारतात झाल्यानंतर कृष्णाचं यादव कुल नष्ट झालं. स्वतःनेच युद्ध केलं. द्वारका पण बुडाली. झालं ते निगेटिव्ह झालं. मग अगदी त्रेतायुगात अगदी गेला, रामायणात तर शेवटी काय आहे रामायणमध्ये? युद्धच आहे. हे सोडून अजून ते हरप्पा सिव्हिलायझेशन वगैरे आपण पाहतो ना, मोहिंजोदारो. तर ती खूप मोठी शहरं होती, एक सभ्यता होती सिंधू नदीच्या आसपास. तर बरेच सायंटिस्ट लोकांच्या मनात प्रश्न होता, ही सभ्यता नष्ट कशामुळे झाली? कोण अंदाज लावला, भूकंप आला असेल, पूर आला असेल, वगैरे वगैरे. पण मातीमध्ये जेव्हा ते लॅबमध्ये त्यांचे दगड वगैरे सगळे टेस्ट करायला गेलं, तेव्हा असं कळलं, की तिथे रेडिएशन सापडले. म्हणजे कुठेतरी ऍटम बॉम्ब, अणुबॉम्ब वापरला गेलाय त्या काळात सुद्धा. आणि युद्धामुळे हे मोहिंजोदारो आणि सगळ्या या सभ्यता नष्ट झाल्या, म्हणजे ते सुद्धा युद्धामध्ये नष्ट झाले. सायंटिस्ट असं सांगतायत, दर 5000 वर्षांनी मानव कुठेतरी युद्ध करतो आणि स्वतःला नष्ट करून घेतो. पृथ्वीवर पृथ्वीची नाश करतो तो, थोडक्यात. युद्ध करायचं एक ठराविक सिव्हिलायझेशन किंवा लोकसंख्या खूप कमी होते. मग परत मानव हळूहळू त्याची प्रगती करायला लागतो, जी लोकसंख्या वाढायला लागते. ते झालं की परत युद्ध. मग ते युद्ध धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, काय जे काय असेल ते युद्ध आहेच. त्यामुळे आपण मानव म्हणून काय शिकतो का ऍस्ट्रॉलॉजी मधनं? तर नाही. आपण ज्या चुका केल्यात त्या सुधारायच्या सोडून नुसतं या ग्रहामुळे झालं आणि त्या ग्रहामुळे झालं, अगदी पर्सनल लेवलला किंवा जागतिक लेवलला जे आता ऍस्ट्रॉलॉजी सांगतायत विनाशाचं, ते अचूक आहे आणि बरोबर सांगतायत. पुढच्या 5-7 वर्षात खूप जास्ती नॅचरल कलॅमिटीज, पृथ्वीची फ्रिक्वेन्सी पण चेंज होते, त्याचा स्पीड वाढतोय.
ग्रह ताऱ्यांची अलाइनमेंट अशी आहे की ते विनाशाकडे नेत आहेत. खूप युद्धामध्ये लोक मारले जातील, अनेक देश म्हणतो ना बँकरप्ट सारखे होतील, नकाशाच्या इथून असे काही देश गायब पण होतील. जे देश आपल्याला वाटतात एकदम शांत आहे, काल परवापर्यंत आपण म्हणत होतो दुबई म्हणजे सेफेस्ट कंट्री, आज ती अनसेफ झाली आहे विदिन 2 डेज. जे आता तुम्हाला वाटतंय ना युरोपियन नेशन हे शांत आहेत, ते सुद्धा अशाच युद्धामध्ये अडकणार आहेत काही महिन्यात किंवा काही वर्षात. 2-3 वर्षांनी हे युद्धाची झळ भारताला बसणार आहे, इकॉनॉमिकली बसणार आहे, भारताला युद्धात उतरावं पण लागणार आहे. कारण का पाकिस्तानला चूक करायची आणि मग नंतर थोबाडीत खायची ही सवयच आहे, तेव्हा ते कधी आज ना उद्या कधीतरी होणारच आहे. त्याच्यातून मानवाने संदेश घेतला पाहिजे की आपलीच कर्म आहेत जे आपल्याला फळायला येत आहेत, नुसते ग्रहांमुळे होत नाही. हे लक्षात घ्या. धन्यवाद.